नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आहे संक्रांत आणि संक्रांत म्हटले की घरामध्ये पारंपरिक पुरणपोळी। तर आज मी तुम्हाला मावा पुरणपोळी दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही कुकरमध्ये घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 कप पाणी घातलं, आणखीन 1 कप पाणी घालायचं यामध्ये। तर काय करायचं, यामध्ये 1 चमचा गोडे तेल घालायचं आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्या करून झालेल्या आहेत आपल्या। आता आपण शिट्टी बंद करूया आणि कुकर थंड होईपर्यंत वाट पाहूया। इथे मी आता मावा तयार करायला घेतलेला आहे। यामध्ये मी 1 वाटी मिल्क पावडर घातलेली आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घेतलेले आहे। आता हे छान असं फेटत जायचं। ह्याची रेसिपी मी दाखवलेली आहे चॅनलवर, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की पहा। पुरणासाठी डाळ शिजवायला ठेवली होती। 4 ते 5 शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि हे पहा, आपली डाळ छान अशी शिजून पण झालेली आहे। आता हे पाणी आहे ना, ते गाळून घ्यायचे डाळीचं, म्हणजे ह्या पाण्यापासूनच आपण कटाची आमटी करणार आहे। असं सगळं डाळीचं पाणी आळून घ्यायचं आहे। पुरण करण्यासाठी ना मी इथं विलायची आणि बडीशोप घेतलेली आहे आणि सुंठ किसून घेतली आहे, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होईल। थोडीशी काळी मिरी पूड घालायची आहे, झाकण लावायचं मिक्सर। इथे ना डाळ मी शिजवलेली निथळायला ठेवली होती हरभऱ्याची। आता ती काय करायची, ह्या पॅन मध्ये घ्यायची। खाली पहा, तुम्हाला दिसेल कटाच्या आमटीसाठी आपण पाणी गाळून घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं। हे बाजूला ठेवूया आणि आता काय करायचं, यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। शिगडी चालू करायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। साजूक तूप यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तुम्हाला पण पुरणाची पुरणपोळी आवडते का, कमेंट्समध्ये सांगा मला। आता काय करायचं, खालीवर करून घ्यायचं आहे। म्हणजे मावा आहे ना, तो छान यामध्ये विरघळून जाईल। तुम्ही पाहू शकता, थोड्या वेळातच गूळ विरघळलेला आहे। आता यामध्ये सुंठ, विलायची आणि काळी मिरी हे मी मिक्सरला लावून घेतलं होतं आणि बडीशोप। तर आता आहे ना, हे यामध्ये घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। यामध्ये ना थोडंसं जायफळ किसायचं आहे। छान असं खालीवर करत राहायचंय। म्हणजे काय होतं, गूळ आहे ना आपला, तो खाली लागणार नाही भांड्याला। तर हे छान सुकेपर्यंत असं हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता, तर बघा डाळीमध्ये आहे ना गूळ छान असं विरघळलेलं आहे आणि छान असं सुकत पण चाललेलं आहे। मी जास्तच नाही सुकवणार, थोडंसं ओलसर ठेवणार आहे। म्हणजे काय होतं, पुरणाच्या चाळणीवर आहे ना पुरण छान असं तयार होतं। काय करायचं, पुरणाची डाळ तयार झाली आहे आपली। आता शिट्टी बंद करायची आणि पुरण थंड होईपर्यंत वाट पाहायची। पाहू शकता, इथे ना पुरण आपलं असं हलकं थंड झालेलं आहे। आता काय करायचं आहे, पुरणाची चाळण घेतली आहे, त्याच्याखाली एक कुकरचा डब्बा ठेवला होता आणि यामध्ये मी आता पुरण तळून घेणार आहे। वाटी घ्यायची आहे, वाटीच्या साह्याने
तुम्ही पाहू शकता इथे माझं पुरण चाळणीमध्ये चाळून झालेलं आहे आणि अगदी लुसलुशीत झालेलं आहे. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला मावा घालायचा आहे. हा थोडा मावा मी बाजूला ठेवला आणि मिक्स करून घ्यायचे पुरणामध्ये. अशी पुरणपोळी केली ना, पुरणपोळीला खूप सुंदर चव येते, म्हणजे खूपच अशी छान लागते बरं का. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मावा सगळीकडे मिक्स झालेला आहे. आता हे बाजूला ठेवायचे आपल्याला आणि कणिक घ्यायचे मळायला. आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे. कणकेचं मुलगा मळून घ्यायला लागेल तसं पाणी घालायचं. कणिक छान असं मळून झालंय. त्याला ना आपण थोडासा तेलाचा हात द्यायचा. आता काय करायचंय, आपल्याला पुरणपोळी लाटायला घ्यायची. त्यासाठी इथे मी कणकेचा असा एक हुंडा घेतलाय. छान अशी पारी करायची. आता या पारीमध्ये पुरण भरायचं आहे आणि चारही बाजू अशा तुंबून घ्यायच्या. नंतर काय करायचं, सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी लाटायला घ्यायची. तवा छान गरम करायला टाकला शिगडीवर आणि तव्यावर असं साजूक तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे मी, ते घातलेलं आहे. मग पुरणपोळी अशी शेगेली ना की आपण दुसरी पुन्हा काय करायचं, पुरणपोळीच्या बाजूने असं तूप आणि तेल साईडने शेकवायचं. आणि साईड शेकायला घ्यायचं. मेलेला लागला घरामध्ये छान असा गोड गोड पोळी कशी अशी एकदम फुगली एकदम. पुरणपोळी करून तर झाली, पण आता आपली राहिलेली आहे कटाची आमटी. तर आपण आता थोड्या वेळ